भारताचे पहिले ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळण्याची प्रतीक्षा अखेर संपल्याचं चित्र आहे। कारण जाधव कुटुंबियांच्या न्यायालयीन लढ्याला यश आलंय। केंद्र सरकारनं 4 मे पूर्वी पद्मविभूषण पुरस्कारासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेले आहेत। त्यामुळे आता तब्बल 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी इथे कुस्तीमध्ये वैयक्तिक कांस्य पदक मिळवलं होतं। मात्र त्यांना केंद्र सरकारनं दिला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला नव्हता। नोव्हेंबर 2025 मध्ये कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन याचिका दाखल केलेली होती आणि या मागणीला यश आल्याची माहिती खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी दिलेली आहे। नाईलाज तो मला 2025 नोव्हेंबर मध्ये एक जनहित याचिका त्यासाठी दाखल करावी लागली आणि कालच्या 15 तारखेला न्यायाधीशांनी एक चांगला निर्णय दिलेला आहे। त्यात त्यांनी असं नमूद केलं की खाशाबा हे निर्विवाद भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते आहेत आणि त्यांच्याशी प्रलंबित असणारा हा पद्मविभूषणचा मुद्दा 4 मे अथवा तत्पूर्वी भारत सरकारने त्यांना तो देऊन त्यावर त्वरित निर्णय घ्यायचा आहे असे निर्देश माननीय कोर्टाने दिलेले आहेत।